देखील केलेला आहे. हां. पहिल्यांदा या मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. आपण बघत असाल गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये अमित शाह यांनी आंबेडकर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि भगवान इतना टाइम बोलने के बाद भगवान के इधर स्वर्ग में आपको जगह मिळती थी अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा अपमान करणारं वक्तव्य केलं. आम्हाला असं वाटलं की ते माफी मागतील, चुकून त्यांच्या तोंडून हा शब्द गेला असेल. परंतु दुर्दैवानं बघत असाल की या देशामधली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. आज संसदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळनं आम्ही मोर्चा काढला. खरगे साहेब, राहुलजी आणि आमच्या सगळ्या सहयोगी पक्षातल्या सगळ्या खासदारांनी मोर्चा काढला आणि मोर्चा अत्यंत शांततेने जात असतानासुद्धा या ठिकाणी मकर द्वाराजवळ सगळे भारतीय जनता पार्टीचे खासदार जमून त्यांनी आमचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीमध्ये त्यांनी तो एंट्रन्सच बंद करून टाकला आणि आता जाणून बुजून कंप्लेन करणं, बाकीच्या गोष्टी करणं असं सगळं सुरू झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध उग्र असं आंदोलन सुरू आहे. असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याला डायव्हर्ट करण्यासाठी जाणून बुजून अशा पद्धतीचे प्रयत्न, हिंसाचार करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. सकाळी मकरद्वारामध्ये सुद्धा केला आणि आज दुपारी मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवर सुद्धा अशा पद्धतीचा त्यांनी हल्ला केलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिलेली आहे आणि ह्या लोकशाहीला संपुष्टात आणण्यासाठी ह्यांना मनुस्मृती या देशामध्ये आणायचं आहे, हिंदुत्ववाद आणायचा आहे आणि म्हणून ह्यांची ही सगळी कट कारस्थानं सुरू झालेली आहेत. परंतु काँग्रेस पक्ष आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक, बाबासाहेबांचे उपकार प्रचंड आमच्यावर आहेत. आम्ही नेहमीच सांगितलं आहे, जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो. अशा पद्धतीनं आम्ही लढणारे लोक आहोत, लढवय्ये लोक आहोत आणि यांच्या कुठल्याही हिंसाचाराला आम्ही भीक घालणार नाही. त्याने किती हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला तर जनता त्यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचा अपमान झालेला आहे आणि त्याचं डायव्हर्शन करण्यासाठी यांनी सगळा प्रकार सुरू केलेला आहे. याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरती उद्देश काय असेल भारतीय जनता पक्षाचा हल्ला करण्याचा? नाही, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जो अवमानित करण्याचा प्रयत्न झालेला आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी आता ते हिंसाचाराचा आसरा घेत चाललेला आहे. याच्या पलीकडे काही नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.